पंकजा मुंडेंचं मी जे वक्तव्य होतं ते अतिशय व्यवस्थितपणे ऐकलं. अशा घटना सगळीकडे घडत असतात. मी जालन्याची पालकमंत्री आहे, तिथे देखील अशा घटना घडतात आणि ही मानसिक विकृती आहे, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं त्यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटलेलं आहे. मला पंकजा मुंडेंना एकच विनम्रपणे म्हणायचंय, की अशा घटना ज्या इतर ठिकाणी घडतात, त्या गँग वॉर्स नसतात. आता इथे बीडमध्ये काय झालंय, एक नेता आहे, त्यांनी एक कराडसारखा माणूस त्याची सगळी कुकृत्य करण्यासाठी ठेवलेला आहे. या कराडच्या अनेक गँग्ज आहेत आणि या गँग मिळून एका माणसाला जे त्यांच्या विरोधात लढतो त्याला तुडवतात आणि त्याची हत्या करतात. अशा घटना सगळीकडे घडत नाहीत. एका माणसाने दुसऱ्याला मारणं या घटना घडत असतील, पण अशा ज्या गँग वॉर्स आणि ऑर्केस्ट्रेटेड ज्याला आपण म्हणतो ना, ही जी सगळी जी घटना होती ही ऑर्केस्ट्रेटेड होती आणि अशा घटना इतर ठिकाणी घडतात की नाही हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. तर तुम्ही जे म्हटलं ना हे बोलताना 10 वेळा विचार करून तुम्ही बोला, अशी विनंती मी तुम्हाला करते. आता जेव्हा तुम्ही योजना काढता, कायदे करणारे तुम्ही आहात, मंत्री आणि तुमची जी टीम ऑफ लोक आहेत ती कायदे बनवतात. असा कायदा जर बनवला असेल आणि तुम्हाला जर चुना लावला असेल, त्याच्यामुळे जर ती योजना फेल गेली असेल, तर त्याला दोष आम्ही कोणाला द्यायचा? आम्ही तुम्हालाच देणार. कारण तुम्ही जी योजना बनवली ती मुळात चुकीची होती. आता खरं तर शेतकऱ्यांना जे खरा जो फायदा मिळायला गरजेचं होतं, तो त्यांना मिळताना दिसत नाही. तुमचा जो अफाट खर्च करताय तुम्ही अनेक योजनांवर, तो किती चुकीचा केला जातोय, कसे लोकांच्या घशात पैसे दिले जातात, आमदारांना तुम्ही जो विकास निधी देताय तो किती चुकीचा आहे आणि त्याचा किती अपव्यय होतोय, या सगळ्या गोष्टी बाहेर येतातच आहेत. पण तुम्हाला दिसताना मात्र ह्या गोष्टी दिसतायत की जो शेतकऱ्यांना जी योजना होती ती चुकीची होती म्हणून त्याचा अपव्यय झाला. हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. अजित पवारांनी याच्यावर नक्की विचार करून पुन्हा हे विधान नीट करावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.